स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असतानाच विविध राजकीय पक्षांमध्ये पक्षप्रवेशाचे सत्र जोरात सुरू आहेत। एकीकडे जरी विरोधी पक्षाचे पदाधिकारी सत्ताधारी गोटात सामील होताना दिसत असले तरी अंबरनाथमध्ये आता महायुतीतल्या मित्रपक्षांमध्येच परस्पर धुसफूस आणि आरोप प्रत्यारोपांचं नवं पर्व सुरू झालंय। महायुतीतल्या पक्षांमध्ये आता अंतर्गत कलह उफाळून येताना दिसतोय। तुम्ही युती धर्म तोडाल तर आमच्याकडेही तुमच्या माजी नगरसेवकांची आणि पदाधिकाऱ्यांची मोठी यादी तयार आहे, असा थेट इशारा शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी भाजपला दिला। त्यामुळे आता डॉक्टर किणीकरांच्या इशाऱ्यानंतर अंबरनाथमध्ये राजकीय वातावरण तापल्याचं चित्र आहे। ते नेमकं असं का म्हणाले आणि याचा आता आगामी अंबरनाथ पालिका निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता या वादाची सुरुवात नेमकी कशी झाली ते सांगते। खरं तर हे प्रकरण एका पक्षांतरापासून सुरू झालंय। अंबरनाथ मधील शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेंद्र यादव यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला। यादव यांनी 2015 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते। नंतर ते शिवसेनेत दाखल झाले, पण आता अंबरनाथ पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपची साथ निवडली। या प्रवेशाने अंबरनाथमध्ये राजकीय वातावरण तापलं असल्याचं कळतंय। परंतु झालेल्या या घटनेवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात यापूर्वी असं ठरलं होतं की युतीतील एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांना आपापल्या पक्षात ते घेणार नाहीत, परंतु भाजपने सुरेंद्र यादव यांना भाजपात सामावून घेऊन युती धर्माचं उल्लंघन केलंय अशी स्पष्ट नाराजी डॉक्टर किणीकरांनी बोलून दाखवली। पुढे किणीकरांनी थेट असा इशारा देत म्हटलंय की जर भाजप युती धर्माचं पालन करणार नसेल तर आम्हीही त्यांच्या माजी पदाधिकाऱ्यांना आमच्या पक्षात घेऊ शकतो, आमच्याकडे त्यांची मोठी यादी तयार आहे, असा थेट इशारा त्यांनी भाजपला दिलाय। त्यामुळे आता भाजपा यावर काय भूमिका घेतं हे देखील पाहावं लागणार आहे। बरं, हे फक्त अंबरनाथ पुरतं मर्यादित नाहीये बरं का। शेजारच्या बदलापुरातही भाजप आणि शिवसेनेत वितुष्ट आहे। बदलापुरात भाजप आमदार किसन कथोरे आणि शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्यातील मतभेद लपून राहिलेले नाहीये। विशेष म्हणजे दोन्ही पक्षांकडून एकमेकांच्या पक्षाच्या इच्छुकांना गळाला लावण्याचा कार्यक्रम आता सुरू आहे। तसेच बदलापुरात भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली आहे। त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मित्र पक्षांकडून घेरलं जाईल का असा देखील प्रश्न शहरात चर्चेला कारण ठरतोय। परिणामी अंबरनाथ आणि बदलापूर मधील स्थानिक राजकारण लक्षात घेता महायुतीची एकसंधता धोक्यात आल्याचं बोललं जात आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे स्थानिक पातळीवर सत्ता वाटपापासून ते आगामी निवडणूक रणनीतीपर्यंत याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे भाजपकडून यावर आता काय भूमिका घेतली जाईल आणि युतीतील समन्वयासाठी पुढे कोणते पावलं उचलले जातील याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।